ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 22 जून 2014. पूज्य माऊलींचा अवतरण दिवस. माऊलींचे आसन नेहमीप्रमाणे सुशोभित केलेले होते. सत्संग हॉलच्या प्रवेशद्वारातून व्यासपीठापर्यंत रांगोळी आणि फुलांची सजावट होती. गुरुदेव आसनस्थ झालेले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले साधक गुरुदेवांच्या चरणाशी बसलेले होते. साधकांच्या प्रवचन सेवा व भजन सेवा झाल्या. गेली 5 वर्षे मी अशा सत्संगापासून वंचित होते. आता पुन्हा ते आनंदाचे क्षण मी अनुभवत होते. काही भजनं ऐकताना हृदय सद्गुरूंच्या आठवणीत भिजल्या वाचून राहिले नाही. माईक गुरुदेवांकडे गेला. गुरुदेव म्हणाले, तसं पाहता आता वयाच्या 58व्या वर्षीच रिटायरमेंट असते, पण आमची रिटायरमेंट लांबली आहे. जीवनातले सगळे अनुभव पाठीशी घेऊन आतापर्यंतचा प्रवास चांगला झाला. शांतीस्वरूपने गुरुदेव म्हणून हाक मारली. नंतर परभणीला गेलो, तेथे लोकांनी आम्हाला माऊली म्हणून संबोधले आणि इथले शहरातले लोक महाराज म्हणायला लागले. कोलारचा आश्रम उभा राहिला तेव्हा आम्हाला विचारण्यात आले की तुमच्यानंतर तुमचा उत्तराधिकारी कोण? तुमच्या आवडीचा तुमचा लाडका असेल त्याचं काय नाव असेल ते सांगा. पण मी असं काही ठरविलेलंच नाही. तेव्हा तुम्ही आमच्या ह्याच शरीराला देव समजत होतात. तो तुमचा भाव होता. आता ह्याच शरीरात तुम्हाला माणूस दिसतो, हाही भाव तुमचाच. परंतु आई मात्र लेकराचं हितच पाहते. तसंच माऊलीही तुमचं हितच पाहतात. आमच्या या कार्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येकात तो परमात्मा आहे, तो शिव आहे. मग त्याची जाणीव यांना करून द्यायची. मग या मार्गात येणारे, कोणी आजारी, कोणी मरणाच्या दारात असलेले, कोणी अनेक चिंतांनी ग्रस्त झालेले, या सर्वांना आमच्या पद्धतीने आम्ही नीट केले तेव्हा ते आपोआपच इकडे ओढत गेले. बरेच एकर जमीन आश्रमासाठी म्हणून मिळाली, पण कागदोपत्र अभावी ती सर्व आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही. कार्याला म्हणून गोळा झालेले पैसे काहींनी मजबुरीने का होत नाही, पण स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी खर्च केले. तसं पाहिलं तर दान म्हणून आलेला पैसा स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी वापरणे म्हणजे आपणच आपल्यासाठी संचित प्रारब्ध तयार करणे होय. हे स्वतःवर झालेले ऋण कोणत्या न कोणत्या जन्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारे फेडावेच लागते, हे कमीत कमी साधकांनी तरी ध्यानात ठेवायला पाहिजे, असं बापूजींनी आम्हाला खूप वेळा सांगितलं. मला आश्रम वाढून काही नाम कमवायचं नाही, पण सांगायचा उद्देश असा की आपण जेवढ्याचे हक्कदार होतो तेवढं आपल्यापर्यंत आलं नाही, असं माऊली म्हणाले. आणि ते म्हणाले, मी तर एकच हाक देत आलो आहे. श्वासाश्वासाने मरण आपल्याला कवळी मारण्यासाठी पुढे पुढे आणि पुढेच येत आहे. त्याने आपल्याला कवळी मारण्या अगोदर आपल्याला त्या परमात्म्याच्या चरणाशी कवळी मारायची आहे. त्यासाठी खाल्लेल्या अन्नाचा प्रत्येक घास, पिलेल्या पाण्याचा प्रत्येक घोट, नाकातून वाहणारा प्रत्येक श्वास आपण त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपयोगात आणायचा आहे. पण आज हे चित्र बघायला भेटते की लोकांना इथे सत्संगासाठी यायला वेळ नाही. इथल्या इथे असूनसुद्धा ज्याला यायचं ते गुजरातमधून इथे आले. काय म्हणावं लोकांना? प्रत्येकजण स्वतःच्या वेगवेगळ्या कारणांसाठी इथे आलात. उद्देश पूर्ण करून जर आमच्यापासून दूर जाऊ इच्छित असाल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही, कारण तुम्ही दूर गेलात तरी आमची आठवण तुम्हाला येतच राहणार. त्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही. परंतु जसं कृष्णाची आठवण राधाही काढायची आणि कंसही काढायचा, त्यांच्या आठवण काढण्यात फरक होता, तरीही कृष्णाने कंसालाही मोक्ष दिला, यशोदेलाही मोक्ष दिला, देवकीलाही मोक्ष दिला. जिने दुधाचं निमित्त करून विष पाजलं त्या पुतणेलाही मोक्ष दिला. हो, पण राधेचं प्रेम वेगळं होतं. ती एकदा कृष्णाला म्हणाली, कृष्णा, मला जशी तुझी आठवण येते तशी तुला माझी आठवण येते का? तेव्हा कृष्ण म्हणाला, मला तू माझ्यापासून वेगळी वाटतच नाही. मग आठवण काढायचा प्रश्नच येतो कुठे? कृष्णाचं प्रेम वेगळं होतं. तसं तुम्ही आम्हाला प्रेमीच्या रूपात बघत असाल, इष्टदेवतेच्या रूपात बघत असाल, विलनच्या रूपात बघत असाल, सद्गुरूंच्या रूपात बघत असाल. तुम्ही ज्या ज्या रूपात मला बघता त्या त्या रूपात तुम्हाला ती प्राप्ती होईल आणि होते. म्हणूनच मी म्हणतो, जो मला पाहिल जसा त्याच्यासाठी मी अगदी तसाच. माझी तळमळ एकच, नराचा नारायण झाला पाहिजे, नारीची लक्ष्मी झाली पाहिजे आणि मला तुम्हाला तसं बघायचं आहे. मागच्या वर्षी या शरीराला अपघात झाला. हा जीव पूर्ण शरीरच होता. तेव्हा तर वाटलेही नव्हते की आजचा दिवस पाहायला मिळेल म्हणून. पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आम्हाला हा दिवस दाखवला. दगडाची देवमूर्ती बनवली जाते तेव्हा त्याला घाव सोसावेच लागतात. तसं तुम्हालाही तुमच्यातलं परमात्म तत्त्व जागवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला थोडेफार ठोके तर बसणारच आहेत ना. तुम्हाला परमार्थासाठी चार्जिंग हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल ना. जिथं अन्याय होत असेल तर तिथे प्रतिकार केलाच पाहिजे. महाभारतामध्ये हे गंगापुत्र भीष्मांना बाणांच्या शय्येवर झोपावं लागलं, कारण द्रौपदीचं भर सभेत वस्त्रहरण होत असतानाही त्यांनी काहीच प्रतिकार केला नाही. त्याचे पुढे हे परिणाम झाले. आपल्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावीच लागते.
मी एका बकरीचं उदाहरण तुम्हाला देतो. तिच्यासमोर काही टाका, ती चर 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 खातच राहायची आणि दोरीपासून अगर खुंट्यापासून सुटली तर मग विचारू नका. जे समोर दिसेल ते खात राहायची. चारा दिसला तो खायची, दाणे दिसले की खायची. तिच्या त्या खाण्याला वैतागून तिचा मालक लोकांना म्हणाला, जर या शेळीपुढे घास धरला आणि तिने तो खाल्ला नाही, असं जो कोणी करून दाखवेल त्याला 1 गाव बक्षीस दिलं जाईल. एकाने अटकल लढवली, तिला बांधलं पुढे, आडवं लाकूड बांधलं, घास पुढे केला की ती घासाला तोंड लावण्यासाठी पुढे यायची आणि ती पुढे आली की तो माणूस तिला फटका द्यायचा. असे त्याने वारंवार केले. काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं की घासाची पेंडी दिसली आणि आपण खायचा प्रयत्न केला की आपल्या तोंडावर फटका बसतो. मग त्या माणसाने त्या मालकाला दाखवून दिले की घासाची पेंडी पुढे धरली तरी शेळी तिला तोंड लावत नाही. तसंच आपल्या हातूनही जर काही चूक होत असेल आणि त्या चुकीची चपराक आपल्याला बसेल याची जाणीव आपल्याला झाली तर आपल्याकडून तशी चूक पुन्हा होणार नाही. आपल्याला आपली योग्यता वाढवावी लागेल. मग आपोआपच आपल्यात बदल होईल. सर्व व्यापातून मी मुक्त व्हायचं ठरवलं आहे. इथं तुमच्यात राहण्याची आमची इच्छा आहे, पण आम्ही कधी चिडूही शकतो, कधी रागावू शकतो. तुम्हाला ते सहन होईल का? काही गिणेचुणे लोक आहेत, ते परमात्म प्राप्तीच्या इच्छेने पुढे निघत आहेत. नाहीतर बरेचसे केवळ समस्यांच्या समाधानापुरतेच. परंतु कोणत्या का कारणाने होईना, कोणत्या का निमित्ताने होईना, तुम्ही सत्संगात तर आहात, त्याचा मला आनंद आहे. आपली ही सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या आश्रमाला कमान तर आहे, पण ती नावापुरतीच आहे. ते गेट कधी बंद होत नाही. येणाऱ्यांसाठी ते खुल्लंच आहे आणि खुलंच राहील. माझी तळमळ ही कशासाठी आहे हे लक्षात घ्या. एवढ्या कमी उंचीचा पत्रा, हे गरमीचं वातावरण, त्यात शेजारी हायवेवर दिवसेंदिवस वाढत असलेली रहदारी, त्यामुळे सारखा गाड्यांचा येणारा आवाज, अशा परिस्थितीतही आम्ही इथे का राहतो? तुम्ही कोणी इथे राहून दाखवा ना. इथे या व्यासपीठावर कोणाचं माध्यम बनून परमेश्वर काय काय सांगतो ते तुम्ही लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. ते लक्ष देऊन ऐकल्यानेच त्यातील भावार्थ, त्यातील गूढ अर्थ आपल्याला समजेल. आता आपण सर्वांनी मन एकाग्र ठेवून मी सांगतो ती भजनं तुम्ही ऐकायची आहेत. सस्वरूपानंदांचं ते भजन. अनुभूतीने ज्याची त्याला घडविशी साक्षात्कार, गुरुदेव शिवाचा अवतार. त्यानंतर सनी महाराजांचं भजन. मैं रूबरू यार हूँ बस कम ए करम है, हर वक्त मेरे सामने बस मेरा सनम है. कभी आए ना उठा कर तेरे रूबरू जो देखा, मैं ये समझ न पाया मेरी शक्ल है या तू है. इतना तो यार इश्क में खो जाना चाहिए, तस्वीर यार में नजर आना चाहिए. पुन्हा सस्वरूपानंदांचं ते भजन. अनन्य भावे मनोमणी मी सद्गुरु मंत्राशी स्मरले, स्वानंदे अंतकरण भरले, स्वानंदे अंतकरण भरले. या भजनानंतर आरती झाली आणि पूज्य माऊलींनी सर्वांना खाली बसा असे सांगितले आणि गुरुदेव म्हणाले, आता सर्वांनी डोळे बंद करून आपल्या हृदयात आपले सद्गुरू, आपल्या इष्टदेवाला, सद्गुरूंच्या अनेक रूपाला बघायला सांगितले. स्वतःतील परमात्म्याच्या ध्यानात लावतानाही गुरुदेव सत्संग करत होते, मीला ओळखण्यासाठी. सर्वांनी डोळे बंद करून ध्यानात उतरायचा प्रयत्न चालू होता. माऊली बोलत होते, आम्ही ऐकत होतो. ते म्हणाले, अरे सावध हो, तू इकडे तिकडे कोठे बघतो, इकडे तिकडे कोठे शोधतो त्याला? तो तुझ्या हृदयातच आहे, त्याला बघ. इथेच तर आहे तो परमात्मा, तो शिव इथेच तर आहे. आत जाणाऱ्या श्वासाला बघ, बाहेर जाणाऱ्या श्वासाला बघ. 2 श्वासांच्या मध्येच तर आहे तो ईश्वर. तुझा इष्टदेव तिथेच तर आहे. सद्गुरूंची अनेक रूपं तिथेच तर आहेत. माझी लेकरं ध्यान करताना किती छान दिसत आहेत. तू ध्यानी दिसतो, तू योगिनी दिसते. आणखी खोलवर ध्यान लाव. लक्ष श्वासोश्वासावर ठेवून हृदयातच बघ, इथेच आहे तो परमेश्वर. असं म्हणून माऊलींनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं. पूज्य गुरुदेवांचे प्रत्येकावर खूप बारकाईने लक्ष असते. म्हणूनच तर एक भजन ऐकताना सद्गुरूंच्या विरहवेदनेने व्याकुळ होऊन अश्रूंना आवरता आले नाही आणि त्यालाच उद्देशून गुरुदेव म्हणाले होते, तुम्हाला गुरूंची आठवण येत असेल, विरह जाणवत असेल, तुम्ही व्याकुळ होत असाल तर त्यातही तुमचाच फायदा आहे. भेटीचा लाभही तुम्हाला तसाच होईल. शेवटी गुरुदेवांनी भक्तांच्या माध्यमातून जी भजनं ऐकवली, ती भजनं फक्त भजन ऐकायला चांगले वाटले असं न समजता पूज्य गुरुदेव आम्हाला यातून काय उपदेश देऊ इच्छितात यावर आपण चिंतन करणं आवश्यक आहे. भजनात सस्वरूपानंदजीने म्हटल्याप्रमाणे गुरुदेव साक्षात शिवाचा अवतार आहेत. ते योग बळाने आपल्यावर परोपकार करतात. त्यांच्या चरणी येणाऱ्यांचा ते उद्धार करतात. या कलियुगाच्या फेऱ्यामधून स्वतःला वाचवायचं असेल तर त्यासाठी सद्गुरुदेव हेच भक्तांचे आधार आहेत.
मग त्यांच्या चरणी भक्ती दृढ कशी राहील हे प्रत्येक साधकाने लक्षात घेतले पाहिजे. मग त्यासाठी आम्ही काय केले पाहिजे हे सनी महाराजांनी आपल्या भजनामधून व्यक्त केले. मी हुबेहूब तोच आहे, फक्त माझे कर्म कमी पडतात, परंतु माझ्यासमोर प्रत्येक क्षणी माझा सण म्हणजे परमेश्वर आहे. आपणही सर्वांनी या चिंतनाकडे यायचे आहे. आपली अंतर्दृष्टी त्या परमात्म्याच्या ठिकाणी जोडून ठेवायची आहे. ते करण्यासाठी काय करावं लागेल हे सहस्वरूपानंदजींच्या भजनातून अनन्य भावे मनोमनी आपल्या सद्गुरू मंत्राचं स्मरण करायचं आणि तेव्हाच आपले अंतःकरण स्वानंदाने भरून जाईल. आणि त्यासाठीच तर गुरुदेवांची आपल्या साधकांसाठी असलेली तळमळ आहे. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरु.